लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यावरती आली आहे. महाविकास आघाडी जागा वाटपासाठी दिल्लीमध्ये 29 किंवा 30 तारखेला बैठक घेते. MIM देखील महाराष्ट्रात एक खासदार त्यांनी निवडून आणलेला आहे. MIMची काय तयारी सुरू आहे आपण ते जाणून घेणार आहोत. तुम्ही एकमेव खासदार होते महाराष्ट्रातले जे गत निवडणुकीमध्ये निवडून आले होते. MIM लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं काय तयारी करते? आम्ही पण एक होते आणि काँग्रेस ही एक होते आणि दुर्दैवाने ते एक जे खासदार होते त्यांच्या ते माझे खूप जवळचे मित्र होते बंडू, त्यांचं निधन झालेलं आहे. तर काँग्रेसची आजची परिस्थिती बघितलं महाराष्ट्रामध्ये तर त्यांचे 0 खासदार आहे महाराष्ट्रातून. MIMचा एक खासदार आहे. तर मी त्यांच्यापेक्षा मोठा पक्ष आहे कमीत कमी लोकसभा मध्ये. आणि आता निवडणूक जवळ येत आहे. आम्हाला काही चिंता आहे नाही. मला स्वतः तर काही चिंता या कारणाने वाटत नाही, कारण मागच्या 5 वर्षामध्ये मी लोकांमध्ये राहिलेलो आहे, लोकांचे प्रश्न उपस्थित केलेला आहे. ज्या लोकसभामध्ये मुद्दे मांडण्यासाठी आपल्याला पाठवण्यात येते तर अनेक मुद्दे मी उपस्थित केलेले आहे. आणि आता लोकांवर आहे, त्यांना वाटत असेल की इम्तियाज जलीलने चांगलं काम केलं तर ते माझ्यासोबत येतील, नाही आलं तर ते पुन्हा ते आपला हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद हिरवा भगवा हे याच मुद्द्यावर ते अटकतील. बरं, मागच्या निवडणुकीमध्ये गत निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आपल्यासोबत होती. आता आपण अशा काही युतीचा प्रयत्न करतोय का? नाही, आम्ही खूप सारे प्रयत्न केलेले आहे आणि आदरणीय बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे की MIM सोबत जाणार नाही करके, आणि ते एकदा नाही अनेकदा त्यांनी बोलून दाखवलेले आहे. आता आम्हाला असं वाटतं की आता काही पुन्हा त्यांच्याकडून जाऊन आम्ही असं विनंती करणार आहे, कारण जे जे विनंती जे प्लॅटफॉर्मवर आम्हाला बोलायचं होतं ते आम्ही बोललो होतो. तर आता त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. तर आता आम्हाला पुन्हा कुठे जाण्याची आवश्यकता असं वाटत नाही. कोणी आलं तर बरं, नाही आलं तर एकला चलो रे. पण तुम्ही काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला युती करण्याचं आघाडी करण्याचं देखील म्हटलेलं होतं. हो, त्याचं एक कारण हे होतं की राष्ट्रवादीचे काही नेते माझ्याकडे बसलेले होते आणि त्यांनी म्हटलेलं की साहेब तुमच्यामुळे जे आहे भारतीय जनता पार्टीला फायदा होतो. त्यांनी थेट असा आरोप केला होता. मी म्हटलं की चला मी आता घोषणा करतो महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्याने की आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहे किंवा तुम्ही आमच्यासोबत या. आपण निवडणूक लढवून आपण भारतीय जनता पार्टीला कशा पराभव करता येईल आपण हे बघू करके. आणि मी त्यांना थेट ऑफरच देऊन टाकली होती आणि ते अशी मोठी गुगली पडली होती की त्यांना वाटत नाही होतं की आता काय आम्ही उत्तर देऊ त्यांना, कारण आपल्याला त्यांच्यावर फक्त आरोप करायचे आहे, ते सिद्ध आपण करू शकत नाही. आता ते त्यांनी जे ऑफर दिलेले आहे एका प्रकारे सिद्ध करण्यासाठी दिलेलं आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीचे कट्टर विरोधी आहे. आम्हाला या देशामध्ये भारतीय जनता पार्टीने जितकं नुकसान केलेलं आहे, तर हे जे सो कॉल्ड सेक्युलर पार्टीज आहे मी त्यांना त्यावेळीही बोललो होतो. आता पुन्हा मी रिवाईज करतो ते ऑफर. कारण आता आपल्याला ज्या प्रकारे मध्य प्रदेश असू द्या, राजस्थान असू द्या, ज्या प्रकारे आपल्याला पराभव पत्करावा लागला त्याच्यातून काहीतरी आपण शिकवण घेऊन आता कशा आपला मोठा अलायन्स करता येईल याच्या बाबतीत विचार करण्याची आवश्यकता आहे. माझा जे ऑफर होता पहिला ते ऑफर आजही आहे. म्हणजे तुम्ही महाविकास आघाडीमध्ये घ्यावा असं ऑफर देताय का तुमच्या पक्षाकडून? नाही, महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना पण आहे. आता ही शिवसेना कोणती आहे शिवसेना की हमें गर्व है हमने बाबरी मस्जिद तोडे हे करके, तर मुसलमान त्यांच्यासोबत जाणार का? नाही जाऊ शकतं. म्हणून मी जे सो कॉल्ड सेक्युलर पार्टीज आहे ज्यांना फक्त मुसलमानांचं मतं पाहिजे, तर मी म्हटलं मी आहे ना, आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहे ना, मग तुम्ही विचार करा आणि सांगा आम्हाला की काय करता येईल करके. आणि तसंही म्हणजे ऑफिशियली तर आज काँग्रेसनी मला ऑफर द्यायला पाहिजे होतं की साहेब आम्ही तुमच्यासोबत येऊ का, कारण तुमची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये काय आहे तर 0 आहे, एकही खासदार नाही आहे. इम्तियाज जलील कमीत कमी एक खासदार तर आहे लोकसभामध्ये. तर तुमची अशी परिस्थिती नाही आहे की तुम्ही असं थाटात बाटात बसून आणि तुमच्या दरबारात इम्तियाज जलील येईल, अशी परिस्थिती नाही आहे. तुम्ही तुमची परिस्थिती काय आहे हे विचारून तुम्ही काय करता येईल पुढे याच्या बाबतीत विचार करा. भाजपला हरवण्यासाठी महाविकास आघाडीनं MIMला सोबत घेतलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? नाही, आता मी काय हे मी स्पष्टपणे सांगितलेले आहे की काँग्रेस आणि NCPला हे मी ऑफर दिली होती उसमें. आता महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आहे तर त्यांचा अलायन्स कसा बसणार आहे ते त्यांना मान्य आहे का? आता शिवसेनेला हे मान्य असणार आहे का की बाबा MIM पार्टी आपण सोबत घेतली तर आपल्याला फायदा होणार का? मग त्यांच्यामध्ये भांडण नको
होऊ म्हणून ते तिघांनी बसावं आणि त्यांनी निर्णय द्यावा. मग उद्धव साहेबांनी स्पष्टपणे सांगायचं नाही आम्हाला नाही पाहिजे, मुसलमानांचं मतं नाही पाहिजे, MIM ही नाही पाहिजे, आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही सांगितलं पाहिजे. उसमें ते तिघं जे त्यांचे ऑलरेडी जे एक्झिस्टिंग अलायन्स आहे ते कम्फर्टेबल आहे का की एका चौथा पार्टनरला घेण्यासाठी, ते बघा विचार करा. तयारी असेल तर बघू ना. मतलब मी तर स्पष्टपणे सांगितलेलं ना, त्यांची तयारी असली तर आपण नक्की 100% त्याच्या बाबतीत विचार करू ना. मी तर ऑफर दिलेली आहे ना. आता बॉल इज इन युअर कोर्ट, यू विल हॅव टू टेक अ कॉल. तुम्हाला डिसाईड करण्याचा मी एक संधी देत आहे. तुमच्या ऑफरचा पुन्हा एकदा विचार करावा असं तुमचं मत आहे दोघांनी सगळ्यांनी. आता काय आहे की बघा, भारतीय जनता पार्टीला आपल्याला या देशामध्ये पराभव करायचं असेल, प्रामाणिकता असेल, नाहीतर काय आहे की आम्ही बघितलेलं आहे हे सेक्युलर म्हणणारे लोक आज कुठे जाऊन बसलेले आहे, त्या भारतीय जनता पार्टीच्या मांडीत जाऊन बसलेले आहे ना. इतकं वर्ष आम्हाला हे सांगत होते ना की बाबा आम्ही सेक्युलर सेक्युलर सेक्युलर. अर्धी राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या मतं घेऊन भारतीय जनता पार्टीच्या मांडीत जाऊन बसली, आणि आता आम्हाला कम्युनल म्हणणार असेल तर तुम्ही लोकांनी याच्या बाबतीत विचार करण्याची आवश्यकता आहे असं आम्हाला वाटतं. बघू. ठीक. हे होते इम्तियाज जलील आणि त्यांनी स्पष्ट केलं की अजूनही मी त्या ऑफरवरती कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं यांच्यासोबत येण्याचा विचार करावा. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.